वैशाली भालेसेन, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। शिक्षणामध्ये सर्जनशीलतेचा समावेश असावा असे मत डॉक्टर विजय भटकर यांनी व्यक्त केले। आपली भारतीय शिक्षण पद्धती परीक्षाभिमुख आणि घोकंपट्टी स्वरूपाची आहे। मुलांच्या मनात डोक्यात अनेक हटके कल्पना असतात, मात्र त्यांना योग्य तसा वाव मिळत नाही। नवनिर्मितीतून प्रगतीच्या दिशेने जायचे असेल तर शिक्षणात सर्जनशीलतेचा समावेश असावा। त्यामध्ये आपण काय योगदान देऊ शकतो याचा विचार प्रत्येकाने करायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी केले। उचित माध्यम प्रकाशित संवाद सर्जनशील मनांशी या विज्ञान तंत्रज्ञान विशेष अंकाचे प्रकाशन विद्यार्थी सहाय्यक समितीच्या आपटे वसतिगृहात डॉक्टर भटकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त प्रभाकर पाटील, संवाद सर्जनशील मनांशीच्या संपादिका रेश्मा जीवराव चोले, कार्यकारी संपादक जीवराव चोले आदी उपस्थित होते। डॉक्टर विजय भटकर म्हणाले, पण एवढ्याही हे सर्व आव्हान पेलून हा अंक वेळेवर निघाला, हेच फार त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं। कारण की इंटरनेट ही एक जे फ्री याच्यामध्ये आहे की एक माध्यम आहे। जसं आपल्याला आपण पाहतो, आपण जातो, आपले अनेक फलकं पाहत असतो, ॲडव्हर्टाईजमेंट पाहत असतो, की कोणतं फलक पाहायचं किंवा नाही ते माझ्यावर अवलंबून आहे। मग मी कोणते संस्कार, मला इंटरनेटचा माध्यमाचा उपयोग करू नये या मताचा मी नाही, कारण की ते आता तुमच्या खिशातच आलेलं आहे, वेबवर आलेलं आहे, स्मार्टफोनमध्ये आलं आहे, ते आपण करू शकणार। पण आपले असे संस्कार झाले पाहिजेत की त्याचं योग्य काय मी पाहावं। हा कोणत्याही शक्तीचा जितकी शक्ती जितकी कोणती गोष्ट आहे, एक शक्तिमान आपण ती गोष्ट। शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर भव्य असा परिवर्तन मोर्चा काढण्यात आला। प्रत्येक कार्यकर्त्याच्या हाती भगवा झेंडा, अन्मुखी आवाज कुणाचा, शिवसेनेचा असा गजर, कारभारी बदला असा नारा, शिवसेनेचा हाच पर्याय अशी गर्जना, खासदार माजी आमदारांपासून ते शहर प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची एक दिलाने परिवर्तन ही घोषणा, अशा वातावरणात शिवसेनेचा भव्य मोर्चा पुणे महापालिकेवर धडकला। महापालिकेतील काँग्रेस राष्ट्रवादीचा भ्रष्ट कारभार आणि राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून पुण्याकडे होत असलेले दुर्लक्ष याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने परिवर्तन मोर्चा काढला। महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्यापासून सकाळी 11:30च्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली। पुणेकरांनी महापालिका आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या पाठीमागे भरपूर बळ उभे करूनही त्यांनी शहरासाठी काहीच केले नाही। गेल्या 25 वर्षात पुण्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडवण्यासाठी कोणत्याही उपाययोजना सत्ताधिकाऱ्यांनी केलेल्या नाहीत। आजचे दिन दाखवणाऱ्यांकडूनही अपेक्षा पूर्ण होत नसल्याने आता शिवसेना हाच पर्याय असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। शिवसेना प्रमुख विनायक निमन यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे संपर्क प्रमुख डॉक्टर अमोल कोल्हे, शशिकांत सुतार, चंद्रकांत मोकाटे व महादेव बाबर, शहर संघटक श्याम देशपांडे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते। पुणे शहर शिवसेनेच्या वतीनं आज महानगरपालिकेवरती परिवर्तन मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। महानगरपालिकेमध्ये गेले 25 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या ठिकाणी आहे, परंतु जशी महानगरपालिका स्थापन झाली, काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता महानगरपालिकेत आली, त्यावेळेपासून पुणे शहराच्या विकासाचं कोणतंही नियोजन नाही। पुण्याच्या ज्या मूलभूत समस्या आहे, वाहतूक, कचरा, पाणी, या समस्यांकडे लक्ष नाही। ज्या ज्या योजना पुणे शहराच्या विकासासाठी आखल्या त्या सर्व योजनांचा बोजावारा उडाला। कोणती योजना विचारपूर्वक तडीस नेण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादीने केलं नाही। यामुळं पुणे शहर विकासाबाबतीत भकास झालेला आहे। 25 वर्षापूर्वीचं पुणे शहर बरं होतं,
इतकी वाईट परिस्थिती पुणे शहराची आत्ता झालेली आहे. याकरता पुणेकर जनता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला वैतागलेली आहे आणि याकरताच परिवर्तनाची सुरुवात या ठिकाणी शिवसेनेपासून होत आहे. याचबरोबर गेल्या 2.5 वर्षामध्ये आजचे दिन लाएंगे म्हणून मोदी शासनाने एका लाटेवरती पुण्यामध्ये 8 आमदार 1 खासदार निवडून दिला. परंतु 2.5 वर्षात केंद्रातनं किंवा राज्यातनं पुणे शहराच्या विकासाला कोणत्याही स्वरूपाची मदत नाही. या उलट पुणे शहराला कायम दुजाभावाची वागणूक या भाजप सरकारने दिलेली आहे. पुणे शहरापेक्षा नागपूरला झुकतं माप. पुणे शहरापेक्षा पुण्याचं उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरला हलवलं. IIM सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्था पुणे शहरातनं विदर्भात हलवल्या. जाणीवपूर्वक भाजप सरकार पुण्याचा विषय दुजाभाव करत आहे. पुण्याची मेट्रो केंद्रामध्ये पहिल्यांदा जाऊन सुद्धा नागपूरची मेट्रो चालू झाली, परंतु पुण्याच्या मेट्रोला अद्याप पूर्णपणे मुहूर्त मिळालेला नाही. याचबरोबर पुणे शहरातील नागरिकांवरती राष्ट्रवादी आणि भाजप या दळभद्री युतीने कायम पुणेकरांवरती अन्याय केलेला आहे. या युतीच्या माध्यमातून मिळकत कर वाढ असेल, 100% मिळकतवर वाढ केली, 100% पाणीपट्टीची वाढ केली. पुणे शहराला 24 तास पाणी पुरवठा देणार म्हणून योजना आखून पाणी पुरवठा चालू होण्या अगोदर पुणेकरांना डबल पाणीपट्टी वाढ या ठिकाणी द्यावी लागते. पुणेकरांचा मीटर पद्धतीला पहिल्यापासून विरोध आहे. मीटर राज आणण्याचं षडयंत्र हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने या ठिकाणी आखलेलं आहे. जाणीवपूर्वक पुणे शहराच्या विकासामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे विकासाचे स्पीड ब्रेकर आहेत. पुण्याच्या विकासाचे स्पीड ब्रेकर जर आपण दूर केले तर शिवसेनेच्या हाती एक संधी दिलीत तर महानगरपालिकेचा विकास हा वेगळ्या तऱ्हेने एक दूरदृष्टी नजरेसमोर ठेवून पुढच्या 25 वर्षाचं 50 वर्षाचं प्लॅनिंग करून शिवसेना पुणे शहराचा विकास करेल अशी आम्हाला खात्री आहे. साहित्य संमेलने व्हायला हवीत असे मत दिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केले. मराठी साहित्य आणि नाट्य संमेलने होणे गरजेचे आहेत. ही संमेलने सेलिब्रिटींपुरती मर्यादित न ठेवता त्यामध्ये चिंतनशील लेखकांना, नाटककारांना बोलावून विविध विषयांवर चर्चा घडवून आणल्या पाहिजेत असे मत दिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मसाप गप्पा कार्यक्रमात अतुल पेठे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगला. प्राध्यापक आशुतोष पोद्दार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि खजिनदार सुनीता राजे पवार उपस्थित होत्या. साहित्य आणि नाट्य संमेलने केवळ सेलिब्रिटींचा आखाडा न होता त्यात चिंतन करून सखोल विषय मांडणाऱ्या ज्ञानोपसकांना आणले पाहिजे, तरच अशा संमेलनांचा स्तर आणखी उंचावेल. साहित्य आणि नाटकाच्या वृद्धीसाठी संमेलने व्हायलाच हवी अशी ठाम भूमिका पेठे यांनी मांडली. पेठे म्हणाले, रंगभूमीचा ऱ्हास होत चालला आहे असे वारंवार सांगितले जाते, परंतु तसे नाही. रंगभूमी अजूनही जिवंत आहे, फक्त त्यामध्ये काळानुसार बदल होत गेले आहेत. मराठीत जाणणारा मध्यम वर्गही नष्ट होत असताना नाटके पाहिली जात आहेत. त्यामुळे नाटक जिवंत राहील, पण त्याची रंगभाषा बदलेल. वडारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. विश्रांतवाडी येथील वडारी समाजाची जमीन बळकावण्यात आल्याने त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यावर पोलीस खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. या विरोधात महाराष्ट्र वडारी संघर्ष कृती समितीतर्फे पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. विमाननगर लोहगाव येथे सर्वे क्रमांक 231-3A येथील 2 हेक्टर 43 आर व धानोरी येथील सर्वे क्रमांक 47, 48, 49 या ठिकाणी 32 एकर 20 गुंठे, एरवडा येथे सर्वे क्रमांक 111 येथे गाडी वडार हाऊसिंग सोसायटीच्या जमिनी आहेत. हे भूखंड बिल्डरांच्या मदतीने बनावट दस्तऐवज
बनवून लाटले आहेत। या विरोधात खटले सुरू आहेत, पण पोलीस वेगवेगळ्या कारणाने बोलावून खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत। त्यामुळे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या प्रकरणात लक्ष घालून छळ थांबवावा अशी मागणी समितीचे कार्याध्यक्ष सुनील धोत्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। जोपर्यंत वडार हाऊसिंग सोसायटी वडार मजूर सोसायटीची केस दाखल असताना मेहता साहेबांनी स्वतःच्या नावावरती 7/12 उतारावरती नाव टाकून घेतलेलं आहे। तर माझा वडार समाज हा भाटक्या जमातीचा असल्यामुळे काही साधन नाही आहे उपजीविका करण्यासाठी काही साधन नसल्यामुळे जी काही मिळकत आहे त्या मिळकतीवरती बिल्डर लोक संपूर्ण स्वतःचं नाव लावून घेतात। त्याच्यासाठी हे जे कोर्टाचे केस चालू असताना जो कोर्ट आम्हाला निर्णय देईल त्या कोर्टाशी आम्ही सहमत आहेत। कोर्टात दाखल असताना हे बाकीचे लोक बिल्डर लोक जे खंडणी मागण्याचा प्रयत्न म्हणजे आम्हाला आरोप देण्याचा प्रयत्न करतात, आमच्यावरती दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतात, ते होऊ नये त्याच्यासाठी आमचा समाज एक तर आधीच गरीब आधीच भटक्या जमातीत, त्याच्यामुळे आमच्यावरती अन्याय होऊ नये जे कोर्ट देतील निर्णय देतील त्या कोर्टाला आम्ही सहमत आहोत आमच्यावर। आणि इथून पुढे जर असं जर कोर्ट जर आम्हाला निर्णय दिला आम्ही तेच थांबू। जर कोर्ट निर्णय देईपर्यंत आमच्यावरती अन्याय जोपर्यंत आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही असंच भांडणं करत राहणार आहे, असंच आंदोलन करणार राहणार आहे, असंच आत्महत्या करणार राहणार आहे। जोपर्यंत ना आमच्या झालेले लोक जमिनीच्या 6.5 एकरचं 99% निर्णय आमच्या चौकडून झालेले असून आम्ही कोर्टात अर्ज देण्यात आलेले आहे की जे काय बांधकाम बेकायदेशीर झालेले आहे ते पाडून आम्हाला रिकामी जागा करून द्या म्हणून। जोपर्यंत ते जागा व आम्हाला कोर्टाच्या बाजूने निर्णय लागत नाही तोपर्यंत असंच आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे। आणि जे बिल्डर आता स्वतःच्या पायाखालचा वाळू सरकत गेल्यामुळे ते आमच्या सभासदावर माझ्यावर खंडणीचा आरोप लावण्यात आलेला आहे। डाळीच्या भाववाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली। ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कडाडलेल्या डाळींच्या भाववाढी विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील विविध भागात निदर्शने करण्यात आली। केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देत शासकीय धोरणांविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निदर्शनात ठिकठिकाणी नगरसेवक कार्यकर्ते सहभागी झाले होते। सणासुदीच्या काळात डाळींची किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत। यंदाच्या दिवाळीने नागरिकांचे दिवाळे निघणार असून याकडे मोदी व फडणवीस सरकार दुर्लक्ष करत असल्याचा सूर निदर्शनातून उमटत होता। शहरातील न स्टॉप राणी लक्ष्मीबाई चौक, मंडई येथील लोकमान्य टिळक, नाना पेठ येथील संत कबीर चौक, पुणे सातारा रस्त्यावरील उत्सव चौक, पर्वती जवळील गजानन महाराज मंदिर चौक, बोपोड येथील ध्वजवंदन चौक, एरोडा येथील चित्रा टॉकीज, बेटी कवडे रस्ता, हडपसरगाव, विमाननगर चौक आदी शहरातील ठिकाणी पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली। सरकारने डाळींच्या किमती वेळीच कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, साठेबाजांवर कठोर कारवाई करावी, साठे करणाऱ्यांवर बंधने आणावीत अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रत्येक ब्लॉकमध्ये महागाईच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आंदोलनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं चालू। मागच्या वर्षी तुरडाळीनं सामान्य माणसाला भरडलं, 200 रुपयापर्यंत भाव गेले, आज 100-150 रुपयापर्यंत हरभरा डाळीचे भाव त्या ठिकाणी गेले। डाळीच्या वरती त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचं नियंत्रण आणण्यामध्ये सरकार अपयश करते। वास्तविक हरभरा डाळ किंवा तुरडाळ ही त्या ठिकाणी जर कमी पडते तर त्याच्या संदर्भात आयात करण्याचं धोरण केंद्र सरकार राज्य सरकार करू शकतं, पण हे सरकार झोपलेलं आहे। सामान्य माणसांच्या आशा अपेक्षांच्या संदर्भामध्ये त्यांना काही घेणं देणं नाही। त्यांनी दिलेल्या निवडणुकीतल्या आश्वासनं महागाईच्या संदर्भामध्ये असेल, भ्रष्टाचाराच्या संबंधात असतील, काळा पैशाच्या संबंधात असतील, ही कुठेही पूर्ण होत नाही। आणि म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचा अपयश झाकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं ते डिस्ट्रॅक्शन करत असतात, दुसरीकडे लक्ष वेधत असतात। आणि या सगळ्या बाबींचा निषेध करण्यासाठी आज पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या या ठिकाणी मार्केट यार्ड ब्लॉकच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे, त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। अक्षरे हे सुंदर विचारांची स्फूर्ती असल्याचे मत पंडित सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले। शास्त्रीय संगीताच्या शिक्षणात गुरुमुखी परंपरेने संस्कार येतात, तर साहित्यामध्ये अक्षर रूपाने संस्कार येतात। अक्षरे ही सुंदर विचारांची स्फूर्ती असतात।
विचारातून विकास आणि विकासातून संस्कृतीचे संवर्धन होते, असे मत ज्येष्ठ तबला वादक पंडित सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीच्या दिवाळी अंक दालनाचे उद्घाटन आणि ज्येष्ठ गायक संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यावरील स्वरप्रतिभा दिवाळी अंकाचे प्रकाशन पंडित तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार उल्हास पवार, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, अंकाच्या सहसंपादिका सुलभा तेरणीकर, रसिका राठीवडेकर आदी उपस्थित होते. पंडित तळवलकर म्हणाले, अक्षरधारामध्ये आल्यावर मला अक्षर या शब्दाची पुन्हा एकदा आठवण झाली. मी चांगला प्रसिद्ध झालो होतो. माझे स्वतंत्र कार्यक्रम होत होते. त्या काळात मी माझे गुरु विनायकराव घांगरेकर यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितले, चल तुला अक्षर ओळख करून देतो, आणि अगदी प्राथमिक बाबी ते तबल्यावर वाजवत होते. त्यांच्यासारखा हळूवार वादन, सुंदर लय हे शिकता येईल का याचा विचार माझ्या मनात येत होता, आणि ते त्यांनी नेमकेपणाने ओळखले व सांगितले. अक्षर साधना करत राहा, त्यामुळे आजही मॉन्टेसरी मध्ये जाऊन बसावे, अक्षरांचा नाद ऐकावा आणि श्रोत्यांना आनंद द्यावा असे मला वाटते. पंडित हृदयनाथ मंगेशकर हे अभिजात संगीताशी नाळ ठेवणारे संगीतकार आहेत. त्यांच्या प्रत्येक बंदिशीमध्ये श्रोता आणि कलाकार दोघेही गाफील राहून चालत नाहीत. बाळासाहेबांसारखे कलावंत अनेक वर्षातून घडतात असे गौरवोद्गारही पंडित तळवलकर यांनी काढले. आणि याबरोबरच आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.